मिस्टरांचे फ्रेंड आले होते. त्यांनी गावाकडून येताना दुधाचा चीक आणला होता आणि मग काय त्याची खरवस तर बनवणारच ना. आणि तो पण दुसऱ्या दिवसाचा होता. पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा चीक असेल ना तरच खरवस तयार होते. तिसऱ्या दुधाचा तर अजिबात होत नाही. आता हे दूध मी गाळून घेत आहे. काही पण केस वगैरे असतं बारीक म्हणून गाळून घेतलं आणि पिठी साखर घेतलेली. पिठी साखर जवळजवळ मी 1 वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि मस्तपैकी ती मिक्स करून घ्यायची. आता वेलची पावडर तर माझ्याकडे नव्हती, तर मग मी वेलची काय केली, खलबत्त्यात ठेचली, परंतु जास्त ती बारीक नाही झाली. बघा कशी वरती वरती दिसते. पण नंतर दूध गाळून पण नाही घेतलं, म्हटले राहू दे काही नाही होत. आता प्लेटला आहे ना तूप लावून घ्यायचं व्यवस्थित, कारण की मला आहे ना पातळ स्लाईजमध्ये करायचं होतं. तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये पण जाडसर साईज येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि आता थोडंसं दूध ओतलं, कारण की मला पातेल्यावर ठेवता नसती आली प्लेट. आणि नंतर परत वरतून मी त्याच्यावर दूध टाकणार आहे, म्हणजे चीक टाकणार आहे तो आहे ना तो. आणि जवळजवळ 20च मिनटं खूप झाले बरं का. 20 मिनटात मध्ये आधी पाहायचं 15 मिनटं झाले की माझ्या मिस्टरांनी मला ती प्लेट काढून दिली, कारण की खूप वाफ येत होती. बघा किती मस्त झाली आणि शिजून पण निघाली. मी चाकूसुद्धा व्यवस्थित घालून पाहिला, परफेक्ट होतं. त्यांनी मला खाली काढून दिलं मिस्टरांनी, कारण खूप वाफ येत होती, गरम गरम होतं ना. आता गार झाल्यावर आपण लगेच याची कटिंग करून घेऊ. पहिल्यांदा कापून घेऊ, म्हणजे कसं होईल, ते निघण्यासाठी खूप मोकळे मोकळे स्लाईस तयार होतात. तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर केकच्या भांड्यामध्ये पण तयार होतं. माझ्याकडे केकचं भांडं आहे, पण मुलांना ना पातळ स्लाईजमध्ये पाहिजे होते म्हणून मी प्लेटमध्येच घातलं. आता दुसऱ्या वेळेस माझ्याकडे जर चीक आला तर मी मोठ्या कंटेनरमध्येच घालून तुम्हाला दाखवेल. बघा किती मस्त पातळ स्लाईज, इतके मस्त लागत होते ना की बघायला नको. आणि मऊ लुसलुशीत. मुलांना यकीन येत नव्हतं की मी हे घरात तयार केलं, परंतु त्यांनी बघितलं होतं की मी काहीतरी तयार करते. मी खूप साध्या पद्धतीने जी जुन्या काळामध्ये बनवत होते ना, एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही खरवस तयार कशी करायची ती दाखवली आहे. आत्ता कोणीही दाखवते की त्याच्यावर केशर टाका, असं करा, काही पण म्हणजे नाही का, वेगवेगळी पद्धत जशी निघाली तशी. पण पूर्वीच्या काळात अशाच पद्धतीने करत होते, म्हणून मी एक साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि तुम्ही नवीन नवीन रेसिपी पाहत राहता. बघा किती मस्त स्लाईस झालेले आहेत आणि खूप मऊ लुसलुशीत. आता दुसरीकडे दाखवतात की जरी चीक नाही भेटला, आपण इकडे तिकडे व्हिडिओवर पाहतोच आहे की चीक नाही भेटला तर आपण अशी खरवस तयार दुधापासून तयार करू शकतो, परंतु ती टेस्टच येत नाही की जे ओरिजिनल चिकापासून टेस्ट येते ती येणार आहे का? बरोबर आहे ना?